नमस्कार मित्रांनो, प्री लाईव्ह बॅचचा क्लास कितवा आहे माहीत नाही. त्या क्लासमध्ये सर्वांचं स्वागत आहे. कितवा क्लास आय डोंट नो, बट आपण आता पुढच्या माणसाला बोलायला संधी देणार आहे. डाऊट सॉल्विंग क्लास चालू आपला. भूषण प्रधान जस्ट झालेला आहे, हँड ओव्हर करून घेतो. चला, Vivo V5.0 नेमकं कोण आहे रे तुम्ही व्यक्ती, मला हेच समजत नाही. हँड रेज असा करू नका प्लीज कोणी. चला असू द्या, बोला आता. Vivo V2510, विवो नाव आहे ह्यांचं, V2510 आडनाव आहे. प्लीज बोला, प्लीज प्लीज फास्ट. माईक ऑन केला, कॅमेरा ऑन हॅलो. करा. हां बोला. जय शिवराय बाबा. आता कॅमेरा पण ऑन करा, बघू दे कोण आहे, काय विवोवाला कोण नाव आहे. दादा मी थोडं बाहेर आहे त्यामुळे दिसणार नाही, इथं अंधार नाही आहे आम्हाला सगळं. काय होत नाही, आम्ही बघतो तरी पण. एक मिनिट हा. दिसतोय का? होय एकदम क्लिअर दिसतो, नाही काय म्हणतो. दादा एक विचारायचं होतं. मी आता म्हणजे ग्रुपला मी कधीपासून जॉईन आहे. मी फक्त मेसेज वगैरे रीड करायचो. हम्म, आता क्लासला मी म्हणजे आता 2-3 दिवसापासून मी आता क्लास आपले अटेंड करतोय मी. ओके. तर असं विचारायचं होतं की आपण जेव्हा हे म्हणजे मार्केटला जेव्हा आपण हे करतो ना, टीपी लावतो ना, हम्म, तर काही वेळेस असं होतंय की टीपीच्या एकदम म्हणजे एक्झॅक्ट जवळ जाऊन मार्केट खाली येतंय. हम्म, त्यामुळे मला थोडंसं असं विचारायचं होतं तुम्हाला, किंवा एस-एल लावल्यानंतर एस-एल लवकर म्हणजे एस-एल आधी हिट करून मार्केट बरोबर त्या डायरेक्शनला जातंय. हम्म. झालं का? ते कशामुळे होतं दादा असं? हां हो. आता एस एल एस एल हिटचा प्रॉब्लेम काय म्हणजे लिक्विडिटी नीट शिकलेलं नाही, त्यामुळे मार्केट रँडम लोकांना हाकलायला येतं, लिक्विडिटी मारायला येतं, त्यात आपण सापडतो. त्यामुळे मग एस एल मारतात, मग आपलं टार्गेट मारतं मार्केट. ठीक आहे, हे सगळ्यांसोबत प्रॉब्लेम होतो. त्यासाठी लिक्विडिटी नीट शिका, रँडम एंट्री लोक कधी करतात ही गोष्ट नीट शिका, रँडम लोकांची एंट्री कधी होते. ठीक आहे, दोन गोष्टी थोडंसं नीट प्रॉपर शिका. त्यानंतर टार्गेटची राहिली गोष्ट. आता जर तुम्ही स्वतःच्या स्ट्रॅटेजीवरती ट्रेड करता एखाद्या, तर त्या स्ट्रॅटेजीमध्ये ॲव्हरेज मार्केट किती टार्गेट मारतंय ह्याचा स्टडी करा. सेल्फ अनालिसिस असणं गरजेचं आहे तुमच्या ट्रेडचं. तुमच्या एखादा ट्रेड 50 पासून रिव्हर्स होतोय, एखादा ट्रेड 45 पासून रिव्हर्स होतोय, एखादा 20 पासून रिव्हर्स होतोय. तर ॲव्हरेज मार्केटमध्ये किती पासून रिव्हर्स होतोय हे बघावं लागेल. कोणा घरचा आवाज यायला लागला? ठीक आहे, तर ॲव्हरेज चेक करा तुम्ही की बाबा नेमकं मार्केट किती पासून रिव्हर्स होतंय असं. ह्याचं अनालिसिस कर. काय करायचं, ठीक आहे आता दादा. ट्रेड केलेत बाबा, किती हां. तुमचा टार्गेट होतं, तुझं 50 होतं, कितीपासून रिव्हर्स झालं 48 पासून, ते लिहून घे. 50 टार्गेट इकडे 48 पासून रिव्हर्स. उद्या ट्रेडमध्ये काय होतं बाबा, परवा ट्रेडमध्ये काय होतं बघा. असं एक महिन्याभरात डेटा ज्यावेळी तुमच्याजवळ येईल ना, त्यावेळी तुला समजेल की बाबा ॲव्हरेज किती टार्गेट देते. सपोज कर ॲव्हरेज 40 टार्गेट मारते, 40 बिपचं, तर नेक्स्ट टाइम तू 40ची स्ट्रॅटेजी बनव. काय प्रॉब्लेम आहे आपल्याला. हे झालं, त्यासाठी स्वतः ट्रेडचा अनालिसिस पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, एस एल मारून टार्गेट मारतं, त्यासाठी लिक्विडिटी आणि रँडम लोकांच्या एंट्री, हे दोन गोष्टी शिकणं गरजेचं आहे. स्टडी पाहिजे त्याचा. ठीक आहे दादा. ओके, धन्यवाद दादा. चला नेक्स्ट. मोटरोला एज 50 यू, कसलं नाव आहे. रिमूव्ह पेन. चला करा चालू. मोटरोला मोटरोला मोटरोला. अरे यार, प्लीज डबल हँड रेज करू नका ना कोणी. मी डायरेक्ट खालचा घेतो. अभिषेक मुजमुले, अभिषेक मुजमुले प्लीज. कुठे गेला, दिसत होता. बोल ना. अभिषेक मुजमुले दिसतोय मला एकदम क्लिअर, पण बोला नाही. येतो आवाज दादा? आला हॅलो, आला आला आला. आवाज येतो का दादा? येस. भांग परत पाठ, बोला आधी. माझी ओव्हर ट्रेडिंग होते दादा. काय करू रे ओव्हर ट्रेडिंग वाल्याला, काय चपलीन मारायचं का आपण, नेमकं करायचं काय ओव्हर ट्रेडिंग वाल्यासाठी, मला तेच कळलं ना. आणि तुम्ही सेशनचं टायमिंग कधी आता ट्रेड करतो, आम्हाला ट्रेड कधी करतो. सकाळीच तुमच्या टायमिंगलाच करतोय दादा. आणि मग ओव्हर ट्रेडिंग कधी होती. थोडा लॉस वगैरे झाला ना, हां, ते ओव्हर ट्रेडिंग होऊन जाते. अपेक्षा वाढतात दादा, माइंड म्हणजे सारखं चार्टकडे बघायला इच्छा होती. इच्छा होते म्हणजे अजून लहान आहे ट्रेडिंगच्या दुनियेत. अजून एक्सपिरियन्स यायचा आहे बाबा, की बाबा हे ज्या एक एक टाइम असा येतो ट्रेडिंगमध्ये, तुम्हाला सांगतो मी. यायला हे काय होत नाही बाबा, एकदम डिसिप्लिनमध्ये ट्रेड केल्याशिवाय काय होत नाही ही तुम्हाला गोष्ट कळते. कधी ज्यावेळी तुमच्या मार्केटमध्ये 4 वर्ष जातात, त्यावेळी तुम्हाला समजतं की मी जो करतोय त्यानं काय होत नाही बाबा. रोज 5 ट्रेड मारले, 10 ट्रेड मारले, काय होत नाही.
कसे पण ट्रेड केले काय होत नाही, रूल नाही फॉलो काय होत नाही. ही गोष्ट कधी कळते 4 वर्ष वाया गेल्यावरती, ज्यावेळेस आपला टाइम जाऊ त्यावेळेस आपला टाइम गेला नसतं, आपलं 2-1 वर्ष एखादं वर्ष गेलं असतं, आपलं असं वाटतं की नाही काय असंच असतं ट्रेडिंग, असं वाटतं. एक माइंडसेट असा मला लागतं की नाही ह्या सगळ्यांना होत नाही बाबा, एक ट्रेड मारून बंद करावं लागतंय, लॉस झाला तरी पण बंद करावं लागतं, टार्गेट झालं तरी पण बंद करावं लागतं. ही माइंडसेट यायला लय टाइम आतापर्यंत लागतो. दादा म्हणजे हॅलो हा किती दिवस दादा झाले? आतापर्यंत म्हणजे जेवढं डिपॉझिट केलं का तेवढं आपलं आपलं काढलेलं आहे. जे त्याच्यामध्ये प्रॉफिट केले का तेच म्हणजे ओव्हर ट्रेडिंग होऊन जाते. माझं हम्म. माझं तर प्रॉफिट काढतोय मी टोटली आणि विड्रॉ पण करतोय. तुम्ही कुणीच प्रॉफिटच्या मागे लागू नका. मी प्रत्येक लाईव्ह क्लासला ते सांगतो, प्रॉफिटच्या मागे लागू नका. जेवढं टाकले तेवढं काढायचं, जेवढं लॉस झालं तेवढं काढायचं. नाही, आपल्याला डिसिप्लिन जनरेट करायची. हा आपल्याला डिसिप्लिन जनरेट करायची कॅपिटलवरती. आपल्या ज्या कसं असतं 10,000 कॅपिटलवर तुम्ही डिसिप्लिन जनरेट करा. किती बाबा ट्रेड करताय, किती टार्गेट घेताय, किती एसएल घेताय, ह्याचं एक डिसिप्लिन जनरेट करा, एक सिस्टम जनरेट करा आणि त्यासाठी ट्रेडिंग करा. ॲक्च्युली ते सिस्टम जेव्हा जनरेट होईल ना, तुमचं 100 सहज $500वरती $1,000मध्ये इझिली कन्वर्ट होतात. तुमची ओव्हर ट्रेडिंग होत नाही, तुमचं काहीच होत नाही. का त्यावेळेस तुम्ही एक ट्रेडर झाला असताय. $100वरती सुद्धा तुम्ही ट्रेडर झाला असताय. सध्याला तुमचं सगळ्यांचे गोल काय आहेत? $100वरती कॅपिटल जनरेट करणं, प्रॉफिट करणं, हे सगळ्यांचे गोल आहेत. त्याच्यामुळे तुम्ही कोण ट्रेडर बनू शकत नाही. तुमचा माइंडसेट काय करा की $100वरती मी डिसिप्लिन ट्रेडर झालो पाहिजे. आणि तो ज्या दिवशी तुम्ही बनसाल त्या दिवशी तुम्ही ॲटोमॅटिकली कॅपिटल मोठं करणार आहे. सगळ्या गोष्टी ॲटोमॅटिकली व्हायला चालू होतील. पण फोकस करा प्रॉफिटकडे करू नका, सिस्टम जनरेट करा. मी रोज तेच सांगतो सगळ्यांना. दादा एक क्वेश्चन होता मला. हम्म. जर आपण समज बाई केलं आणि ते टीपी पर्यंत जात नाही ना, तर एक्झिट कसं करायचं? म्हणजे एक्झिट कसं कॅन्डलवर कळलं आपल्याला एक्झिट इथून करायचं म्हणजे टीपी पर्यंतच्या नाही रे, आधी. असं नाही. बघ, इट डिपेंड ऑन स्ट्रॅटेजी. काय स्ट्रॅटेजी यूज करतो ह्याच्यावरती डिपेंड आहे. मध्येच काय एक्झिट करायचं आपण कुठले कॅन्डल बघून काय बघून नाही. स्ट्रॅटेजी आपली अशी आहे ना बाबा की ज्याच्यामध्ये मुवमेंट येतं 60-70 बिपचं, तर मध्ये कॅन्डल बघून काय एक्झिट करायचं आपण नाही ना करायचं. असं विषय होतं. अडकला तो. हा. स्ट्रॅटेजी काय यूज करतो ना ह्याच्यावरती डिपेंड आहे ही गोष्ट सगळी. मध्ये एक्झिट करायचा काय संबंध नाही. अच्छा. हा. ठीक आहे, ओके. एक प्रॉपर माइंडसेट तुम्हाला डेव्हलप सर करा. मी एक तुम्हाला कमेंट एक चेकलिस्ट देतो सगळ्यांना. तुम्ही दररोज वाचत जावा की बाबा तुम्ही ही गोष्ट फॉलो करताय का, अशी एक चेकलिस्ट देतो मी तुम्हाला. मी हा बनवतो आज बसून, लाईव्ह झालं की बनवतो मी, लिहून ठेवतो, माझ्या लक्षात राहत नाही पहिली गोष्ट. रील्सला दादा मी कमेंट वगैरे करतोय गुरु बॉस म्हणून गुरु सर काय मी सगळ्याचे कमेंट वाचत असतो, कोण ते, आहे मला चांगलं लक्षात असतं. हा चेकलिस्ट. धन्यवाद दादा. ओके चालेल, घेऊ पुढचं. पुढचं कोण? योगेश राऊत सर. योगेश राऊत सर, मी काल वाटतं कालच बोललो असेल आपण. बोलो सर. हां बोला, कॅमेरा ऑन करा. हॅलो, नमस्कार सर. हम्म. हॅलो हा बोला. सर. ज्यावेळी गोल्डचं मार्केट वरती गेलं, हम्म. वरून परत ते समानांतरे आलं, हम्म. आणि समान झाल्यानंतर ते परत सेलला खाली जातं. अशा 3 स्टेप मध्ये मार्केट चालतं. जर वरून मार्केट समानांतर आलं आणि जर त्यावेळेस आपण सेल मारला तर चालेल का? म्हणजे समानांतर मला थोडंसं एक्सप्लेन केलं तर बरं होईल. समान म्हणजे समान स्ट्रेट लाईन मध्ये समान म्हणजे म्हणजे एकदम म्हणजे शार्प मध्ये असं डाऊन आलेलं म्हणताय तुम्ही? आता पिवळी रेस कशी आहे सर, ही तसं पिवळी. समान अंतर आलं ट्रेड. आता ते खाली आहे आणि ते नंतर वरती आलं आणि बरोबर समान आलं बरं का, नंतर परत वरती गेलं. तर अशा वेळी वरून आलेला ट्रेड समान आला, नंतर खाली सेल घेतलं चालेल का? आता काय म्हणजे ती गोष्ट आली ना माझ्या डोक्यात, काय करायचं आपल्याला. तुम्ही मला कर्सर बघा कुठं, सांगा मला सेलिंग कुठं आले, काय म्हणणं आहे तुमचं? सेलिंग का? आता बाईंग सेलिंग आणि साइडवेज जर आलं सर, मार्केट वरती गेलं, वरून खाली साइडवेज ला मार्केट आलं, हो का? बरोबर. त्यावेळेस इकडे चार्ट दिसतोय माझी स्क्रीन दिसते का सांगा आधी? दिसते का? हा स्क्रीन दिसतं हो, पहिल्यांदा बरोबर खाली का? आलं, ठीक आहे. आता वरून मार्केट खाली आलं, इथं मार्केट समान आलं बरोबर. हा इथं आलं. त्यावेळेस मार्केट खाली सेल मारलं तर चालेल का? इथं का सेल मारायचं पण? समान आलं तर म्हणजे समान आलं तर म्हणजे परत इथं गेलं, परत इथं सेल मारायचं असं म्हणताय काय? हा म्हणजे हो का, हितनं सेल आलं तर पहिल्यांदा, बरोबर आहे का? हो का, हितनं सेल आलं,
हॅलो, गेला काय? आवाज आहे ना तुमचा. हॅलो हॅलो, माईक चेक, माईक चेक, माईक चेक. गेलं, किती गेलंय? सेकंड टार्गेट झालं का? झालं झालं, 182.2 झालं. सर तुमचा काय आवाज येत नाही, घेऊ का मी पुढचा? मीटिंग डिस्कनेक्टेड, मॉनिटर बी गायब. आलो का रे? हॅलो, हा येतो सर आवाज. थांबा थांबा थांबा, एक मिनिट, माझं बंद पडलं होतं. एक सेकंड, मला माझं कुठे गेला फोटो बघू द्या. हाय हाय. अरे यार, हे काय होतंय असलं, मलाच कळत नाही. ऍड पिन. ओके, मी दिसतोय. स्क्रीन शेअर झाली. चला सर, लॅग होत आहे, करा ॲडजस्ट भावानो. रेकॉर्डिंग चालू आहे का? चालू आहे. हां, आपला काय विषय चालू होता? मी काय म्हणतोय, कुठे गेला? दिसतंय माझं? एकदा कन्फर्म करा. हा दिसतंय. हां, हो का, इथनं आली सेलिंग, असं म्हणणं तुमचं इथपर्यंत आलं, बरोबर का? हा, तिथून खाली आलं मार्केट. हां, इथनं खाली आलं, आता इथनं परत वर गेलं. हां, मग इथं गेल्यावर सेल करायचं म्हणताय का? हा, तिथे गेल्यानंतर सेल मारला तर. हां, इथं गेल्यावर सेल मारल्यावर काय होतं सांगतो तुम्हाला, ऐका. आता कसं असतं, पहिल्यांदा इथनं आली असते सेलिंग, मग इथनं सगळी सेल आली असते, सगळ्या गावाला दिसतंय बाबा इथनं सेलिंग आलेलं आहे. ठीक आहे, सगळ्याला माहिती इथनं सेलिंग आलेलं आहे. मग काय होतं, ज्यावेळेस मार्केट इथं डबल जातं त्यावेळेस सगळ्यांनाच वाटतं बाबा की सेल करायचं आहे. मग सगळे लोक इथं रेड कॅन्डल बघून सेल करायला चालू करते. मग सगळे लोकांनी सेल चालू केले, मार्केट काय करतं, थोडंसं खाली गेल्यासारखं दाखवतं आणि परत त्यांचे स्टॉप लॉस मारतं. मग ही त्यांचे स्टॉप लॉस मारतं म्हणजे काय बाबा, ही लोक हाकलून दिली गेली. मग ही लोक हाकलून दिली की मग परत मार्केट इथनं परत मग डाऊन साईडला येतं. मग सगळे लोक म्हणतात की माझा एसएल मारला आणि मग मार्केट माझ्या डायरेक्शनमध्ये गेलं. हे असं चालतं मार्केट. तुम्ही काय करा, पहिले 2-3 क्लास, पहिले 4-5 क्लास आहेत ना आपले फ्री बॅचचे, युट्यूबला अपलोड केले, ते चेक करा. मी ह्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. असं कधी सेल मारायचं डायरेक्टली. जसं तुमचं म्हणणं आहे, काय माहिती आहे का, मी सांगतो, एक्झाम्पल दाखवतो. हिथनं मार्केट खाली आलं, बरोबर का, परत डबल इथं वर गेला, तुम्ही हिथं सेल केला, ही सगळ्यांना वाटतं हिथनं सेल येईल का, तर आता आधी हिथनं आला होता सेल, बरोबर आहे का नाही? मग सगळ्याला वाटतं हिथनं सेल होईल. मग मार्केट काय करतंय, सगळ्यांना हाकलून देतं हिथनं, असं करतं, आणि मग मार्केट असं सेलला मुवमेंट करतं. हे असं होतं. हे झाली टॉप लॉस हंटिंग. हा, मग ही थोडासा ह्याचा अभ्यास करा नीट आज तुम्ही जाऊन. चालते. ओके, चालतं. बरं, हॅलो. हा, आणखी मित्राचे बोला की. तर तुम्ही मला एक मेसेज मध्ये टाकलं होतं सर, की तुम्ही 1 रुपया फी कुठे भरू नका, एकदम फ्री मध्ये तुमच्याकडे शिकायला मिळेल, कुठेच पैसे भरू नका. हा, तर मी पैसे कुठेच भरत नाही, पण पूर्ण डीप मध्ये मला तुमच्याकडे शिकायला मिळेल का? डीप मध्ये नॉलेज सगळं डीप मध्ये. आता ऍप्लिकेशन वरती गेला तुम्ही की US100चा अख्खा कोर्स आहे, त्याच्यात अख्खी लाईव्ह बॅचचं जुनं रेकॉर्डिंग आहे, 1 वर्षापूर्वीचं, एका 1.5 तासाचे व्हिडिओ आहेत, 10 व्हिडिओ आहेत टोटल. त्यानंतर आता ही फ्री लाईव्ह बॅचची ही लाईव्ह बॅच चालू आहे. आता तुम्ही कधी जॉईन झालाय मला नाही माहिती. ह्याच्या आधी 10 क्लास झाले आहे. हां, आज तुम्ही जॉईन झाला त्यामुळे तुम्हाला माहिती नाही. ह्याच्या आधी 10 लाईव्ह क्लास झालेत आहेत, 10. ही आता मी उगा शिकून झालंय म्हणून क्वेश्चन विचारतोय सगळ्यांना. नाही, असे 10 क्लास युट्यूबवरती अपलोड केलेत मी. युट्यूबवर अपलोड केलं म्हणजे असं आलतू फालतू नाही अपलोड केलेलं. 10 क्लास एकदम डीप मध्ये स्ट्रॅटेजी सकट, रूल सकट सगळं शिकून मग ते अपलोड केलंय तिथं. चालतं. प्रत्येक व्हिडिओ एकदम पहिल्यापासून स्टेप मध्ये बघतो, सगळे व्हिडिओ वळीनं व्हिडिओ बघा, ओळीने सगळे व्हिडिओ बघतो तुमच्या डिटेल. चालतंय. म्हणजे कुठे मला कुठे पैसे भरायची गरज पडणार नाही, काय गरज नाही. आणि जाऊन भरल्यावर मग कळलं तुम्हाला की उगं भरला असं वाटेल. हा, तसलं होणार. मग परत पत्त्यात बरं, मग आम्ही सरांचं ऐकलं असतं बरं झालं असतं. हा, ते वाटणार सगळ्यांना तिचा एक्सपिरियन्स आहे आतापर्यंत. हा, बरोबर. चला ठीक आहे, करू का म्यूट? चालतं, आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं. ओके, येस, धन्यवाद. म्यूट. मयूर मोरे, पटकन रे. किती हँडरेज आहेत बघा? 20 हँडरेज आहेत फक्त. आज होऊन जाईल सगळ्यांचं. हा, बोला. हा, ऐकतोय सर. तुमचं US100चा कोर्स बघून US100च्या मार्केटला ट्रेड करण्यासाठी $100 कॅपिटल टाकलं होतं. त्याच्यावरती प्रॉफिट करून $50 विड्रॉल पण घेतला. तुम्हाला इंस्टाग्रामला मेसेज पण केलता बघा मी. आठवत आहे. त्याच्यानंतर ओव्हर कॉन्फिडन्स झाला, परत गोल्ड मध्ये तुमचे ट्रेड बघत होतो ना.
की गोल्ड मध्ये ट्रेड बघायचं गोल्डला स्विच करायचं म्हणून याच्या आधी US 100ला 30 दिवस केलेला होता मी ट्रेडिंग. कंटिन्यू 30 दिवस ओव्हरऑल प्रॉफिट मध्ये होतो. त्याच्यामुळे परत म्हणलं गोल्डचा पण अभ्यास करायचा म्हणून गोल्डला स्टडी करायला चालू केलं. परत गोल्ड मध्ये प्रॉफिट झाला थोडे दिवस. हम्म. परत ते मोठे मूव येत होते ते त्याच्यावरती स्टडी चालू होता. परत कॉन्फिडन्स वाढल्यामुळे त्याच्यात लॉट साईज वाढवून ट्रेड घेतला त्यामुळे थोडा लॉस झाला $40-50. बर. पण त्यानंतर एक ते 2 वीकचा गॅप घेऊन तुमचं फक्त अनालिसिस वगैरे 1 वीक तर काहीच बघितलं नाही ट्रेडिंगचं. परत तुमची लाईव्ह बॅच चालू झाली. तुम्हाला लाईव्ह बॅच साठी मेसेज पण केला मी कधी चालू होणार आहे ते म्हणून. बरोबर. परत ते लाईव्ह बॅच चालू झाल्यानंतर लाईव्ह बॅच जॉईन करून सगळं लेक्चर वगैरे बघून झाले आता. आता गॅप वगैरे घेऊन झालाय. आता 1 आठवडा झाला अनालिसिस वगैरे केले मार्केटचं. आज पण मगाशी मेसेज केलता बघा मी तुम्हाला US 100 मध्ये 2 ट्रेड्स अनालिसिस केलं म्हणून. हा बघितलं होतं. हा मग आता अनालिसिस व्यवस्थित होतंय. मग आता इथून पुढे कसं मॅनेजमेंट करू काय आता एवढी तर अक्कल आली की आता ओव्हर कॉन्फिडन्स लॉट साईज वगैरे जास्त मारायचं नाही काय नाही. पहिलं तर एका ठिकाणी ट्रेड कर कुठं गोल्ड नाही US 100. जोपर्यंत तुम्ही मोठा हा. प्रॉफिट जनरेट करत नाही, मोठा पैसा जनरेट करत नाही मार्केटमध्ये, तोपर्यंत हलू नका तिथून. मग बर. एकामध्ये राहा, एकात मास्टर की करा, एकात मास्टर केलं की त्यातच प्रॉफिट करत राहा. काय करत आम्ही म्हणतो एका वेगळं काय होणार आहे गोल्डमध्ये, तिथं पण प्रिडिक्शन करायचं आहे, तिथं पण तुमच्या डायरेक्शनमध्ये गेला तरच प्रॉफिट आहे. असं काय आहे का की लय मुवमेंट आलं म्हणजे लय प्रॉफिट होतो, नाही. शेवटी प्रॉफिट तुमच्या लॉट साईजवरती डिपेंड असतो बाबा, आणि तुम्ही किती तुमच्या स्ट्रॅटेजीमध्ये टार्गेट होणार ह्याच्यावरती डिपेंड आहे. त्यामुळे गोल्ड काय US 100 काय कुठं पण करा, बट आधी महत्त्वाचं म्हणजे काय की एका ठिकाणी मास्टर की करा. मग त्यानंतर शिफ्टिंग त्या पुढच्या गोष्टी ज्यावेळेस प्रॉफिट टेबल बनला आपण त्यावेळेस शिफ्टिंगच्या गोष्टी येतात ना. लगेच शिफ्टिंग नाही करायला, मला बघून तर कधीच नाही. आणि मी सांगताना पण सुरुवातीला हे सांगित होतं की मला बघून कोणी गोल्डमध्ये येऊ नका. कारण नाही बघा, गोल्ड मध्ये तुमचे स्ट्रॅटेजी वगैरे आहेत का नाही त्याची बॅक टेस्टिंग वगैरे केली फ्रंट टेस्टिंग केली सगळं असं वर्किंग व्यवस्थित गावलं. त्याच्यामुळे मी आता स्टडी करतोय. पहिल्यांदा स्टार्टिंग लेवल स्ट्रॅटेजी वगैरे माहित नव्हती गोल्डची. मग आता हे नवीन तुम्ही स्ट्रॅटेजी तयार केलेली आहे. ते अजून गोल्डन ग्रुप मध्ये 5 लेक्चर आहेत ते वगैरे सगळं असं बघून स्ट्रॅटेजी तयार झाली चांगली. असं वर्किंग वगैरे होते ते माहित झाले चांगलं ना. ठीक आहे, चालेल. मग एका ठिकाणी करा, तरी पण एका ठिकाणी करा. बरं सर ते बुक ह्यावेळेस पाहिजे मला. येस, भेटेल, सगळ्यांना भेटेल ह्यावेळेस. कुठं ना कुठं बुक भेटूनच जाईल तुम्हाला 100%. छापणारच तेवढे. ओके थँक्यू सर यांना प्रिपेअर गेम करायला सांगा. अरे काय कमेंट करताय असे दादांनो. चला नेक्स्ट घेतो मी. रिमूव्ह पिन. ओके, रोहन पाटील. हे चेंज होतात का काय नाव, खालीवर होतात काय? आलं म्हणजे खालनं सुरू करायला पाहिजे काय आपण? काय सीन आहे नेमकं, चेक करू द्या मला एकदा. मी रोहन पाटील बघितलं तोपर्यंत आशिषचं नावावर आलं. रोहन पाटील सर प्लीज पटकन बोला, पटकन एवढा वेळ नाही माझ्याकडं. रोहन पाटील सर. हॅलो हा बोला. कॅमेरा ऑन करा ना. सर, आवाज येतो? येतोय. कॅमेरा नाही चालत, पुढचा प्रॉब्लेम आहे थोडा. नाही प्रॉब्लेम, खोटं बोलणार. नाही सर, खरंच प्रॉब्लेम आहे. बरं बोला. सर क्वेश्चन असा होता, जे आपण आता लेक्चर मध्ये जी काय स्ट्रॅटेजी सगळ्या शिकवल्यात आतापर्यंत लाईव्ह क्लासेस मध्ये, त्याच्यामध्ये सर आपली स्ट्रॅटेजी तुम्ही जे रोज ट्रेड करतो कोणत्या म्हणजे स्ट्रॅटेजी चालू आहे त्याचा यूज होतं? आता हे बघा, हे सगळ्या स्ट्रॅटेजी मार्केट कंडिशननुसार बनतात. तुम्हाला खरं सांगतो, आता जेवढं मी स्ट्रॅटेजी ट्रिपल टॉप, एका वेळेस मार्केट काय करतं, ट्रिपल टॉप बनवायला लागलं 5-6 दिवस ट्रिपल टॉप. एका वेळेस ती लिक्विड हंटल ओव्हरलो स्ट्रॅटेजी बनवायला लागलं तर ती स्ट्रॅटेजी. आता ह्या 7-8 दिवसात म्हणजे हे जे 15 दिवसाची एवढी प्रॉफिट केला, जेवढं विनिंग आहे ते एका स्ट्रॅटेजीवरती आहे. ते कोणतं, लोवर लो मध्ये मार्केट सपोज करा लोवर लो मारतंय, त्यानंतर काय सांगितलं मी की 2 रिट्रेसमेंट चेक करायच्या, त्याची सेकंड लिक्विडिटी जी आहे त्या स्ट्रॅटेजीवरती आत्ताचे जवळपास सगळे ट्रेड आहेत. जवळजवळ तुम्ही चेक करा लिक्विडिटीवाले ट्रेड आहेत आणि सेलचे ट्रेड आहेत. मोस्ट ऑफ द ट्रेड जे दिले ते सेलचे ट्रेड आहेत. तर ती वाली स्ट्रॅटेजी चालू आहे सध्या. पण तसं नाही सर, मला काय म्हणायचं, जेवढे आपण स्ट्रॅटेजी दिली मग त्याच्यामध्ये लिक्विडिटीचे जास्त करून वर्क होतं. येस सगळ्यात लिक्विडिटी. अशी स्ट्रॅटेजीज नाही दिली मी की ज्याच्यात लिक्विडिटी नाही. ऑल स्ट्रॅटेजी डिपेंड्स ऑन द लिक्विडिटी. ठीक आहे सर, एवढंच विचारा. थँक्यू. येस ओके. हां चला, स्वप्नील शिंदे प्लीज ऑन द माईक. हॅलो. हां बोला. दादा, ते माझं काय होतंय माहितीये का, ते SMC आणि प्राइस ऍक्शन मध्ये थोडं हे होतंय, कन्फ्युज होत आहे ना. कन्फ्युज होतंय आता. आपण बोललो ना ह्याच्या आधी, प्राइस ऍक्शन आहे आपण. डबल बॉल म्हणजे आपण बोललो हो ह्याच्या आधी. डबल चान्स मारतो काय तो, हा, त्या दिवशी बोलायला बोललो. मिळेल नाही.
बरं असू दे. काय कर, एकच कशावर ट्रेड कर ना, प्राइस ॲक्शनमध्ये एसएमसीला मिक्स करू नको आणि एसएमसीमध्ये प्राइस ॲक्शनला मिक्स करू नको. एक गोष्ट होतं माझं तसंच आहे. मी बघा ग्रुपला ट्रेड वगैरे टाकताना कसं करतो, ट्रेड करताना एकावरती पण ते आता समजा तुम्ही आता प्राइस ऍक्शन वर ट्रेड केला तुम्ही समजा, हम्म. आणि तुम्हाला जर एसएमसी मध्ये समोर ऑर्डर ब्लॉक दिसला तर तुमच्या डोक्यात का असं काय विचार येतो की नाही येत, कारण की मी मोस्ट फोकस नाही प्राइस ॲक्शनवरतीच बघतो बघा. आणि ह्याच्या स्ट्रॅटेजी पण कशा बनवल्यात मी, एस एम सीच्या ज्या स्ट्रॅटेजी आहेत त्या पण टोटली असे ऑर्डर ब्लॉकमधून रिव्हर्स होणाऱ्या वगैरे स्ट्रॅटेजी नाहीत. एस एम सीच्या स्ट्रॅटेजी पण ट्रॅपवरती बेस करून बनवलेल्या आहेत. एस एम सीमध्ये तुम्ही विचार करू नका की ऑर्डर ब्लॉक असेल तर एखाद्या ऑर्डर ब्लॉकमधून मुवमेंट येईल आणि प्राइस ॲक्शनचा फेल होईल. अजूनपर्यंत असं नाही झालेलं का, तर ऑर्डर ब्लॉकला पण मार्केट ट्रॅप करतं. ज्यावेळेस प्राइस ॲक्शन मार्केटमध्ये बनलेले असते त्यावेळेस ऑर्डर ब्लॉकला मार्केट ट्रॅप करतं, 100% करतं असं. त्याच्यामुळे ती चालेल, भीती ते तर नाही ठीक आहे. आहे. मी फोकस तुम्हाला ज्यात कॉन्फिडन्स आहे त्याच्यावरती करा, पण एकावरती करा. कारण प्राइस ॲक्शनचा ट्रेड टाकायचा आणि त्यात वर कुठं ऑर्डर ब्लॉक ड्रॉ करायचा, ह्याला सेन्सच बनत नाही काय. हा तेच होतंय थोडं ज्यामुळे. नाही ना, म्हणून तर एकावरती ट्रेड करायला चालेल. होतं ना मी तो ग्रुप का काढलेला Thank you. का तर बाबा ज्याला एस एम सी शिकायचे मला माहिती आहे ते लोक प्राइस ॲक्शनवाल्याकडे येणार नाहीत. त्याच्यामुळे मग ते पण आपलं करणं गरजेचं होतं ना. ओके, चालेल. स्वप्नील झाला. आता कोण आहे, वैभव प्लीज. हॅलो. हां बोला. भावा आपला विषय काय माहिती आहे, आपण जेव्हा जेव्हा कॅमेरा चालू आहे ना, करा की चालू, कुठे गेला मला दिसत मी ना काय तर म्हणतो. एवढं काय. बरं चालू हा मी काय म्हणतोय, मी जिथं जिथं म्हणजे आपण एंट्री घेतो, समज 47 एंट्री घेतली असेल तर मार्केट शार्प $1 जाते शार्प डायरेक्ट तिथून शार्प म्हणजे असं कसं, समज मी बाईंग एंट्री घेतली असेल तर $1 जाते, म्हणजे 47 ला घेतली 48 किंवा 49 पर्यंत जाते आणि रिटर्न तिथून रिव्हर्स मारते डायरेक्ट फॉलोच होते. असं 50% तरी तसंच होते मार्केट, म्हणजे मी जिथे एंट्री मारतोय तिथून रिव्हर्स असं बरं की मग रिव्हर्स मारते म्हणतोय दादा, प्रॉफिट नाही लॉस होत असं म्हणतोय. म्हणजे थोडं वर जातंय आणि रिव्हर्स मारतंय मार्केट. हा, म्हणजे 1-2 लयतले $3 पर्यंत आपल्याला म्हणजे असं म्हणजे 3 पॉईंट वर जाते, पण हा. रिव्हर्स तिथनं मारणार बरं एसएल किती घेतोय, एसएल किती घेतोय. एसएल साधारण माझं 5 पॉईंट म्हणजे $5 असं राहते मिनिमम नाही, $5. मग चांगला अभ्यास कर ना. मग ट्रेडिंग कशाला करतोय, थोडे दिवस थांब की, मग जाऊन मस्तपैकी अभ्यास करा, काय चुकतंय बघा, स्ट्रॅटेजी चांगली बनवा, मग ट्रेड ते करा. तीच आहे रे दादा, आपण काय चुकतंय ती कळना म्हणून तरी काय म्हणजे नेमका अभ्यास यूज कसा काय करू? करतोय सांग. हा मी आता माझी एक स्ट्रॅटेजी आता जी आहे ना ती RSI वरती आहे. ती हा. रिफाईन कशी करायची मला ऍक्च्युअली माहित नाही. म्हणजे RSI जर खाली असेल म्हणजे 20 का असं असं खालच्या साईडला असेल ना, आणि आपल्याला साईडनं सपोर्ट मिळत असेल जुना, तर तिथनं जर मी बाय केलं तर ते ऑटोमॅटिक $10 हे देते मला, टीपी देते. असं जास्त ट्रेड आहे ते, म्हणजे 50% ट्रेड तरी जाते. आता मी बोललो तर तुला वाईट वाटत माहितीये का, अरे वाटली काय वाईट? वाटत इंडिकेटर नाही ट्रेड नाही होत, इंडिकेटरवर ट्रेड खरं सांगतो मी. नाही असं प्रत्येक ट्रेड नाही, विदाउट इंडिकेटर पण. आता तू कसं घेतोय, सपोर्ट रेजिस्टन्स बघून घेतोय. हा. एक कॅन्डल म्हणजे असं समज तू सेल करत असेल, एक कॅन्डल सपोर्ट काय रेजिस्टन्सला एक कॅन्डल रेड आली की तू रेड कॅन्डलच्या वरती एसएल लावतो आणि तिथनं ट्रेड घेतो. हे असलं आणि बेसिक खाली काय घेत ते नाही मी, एवढं बेसिक नाही. हा बरं तरी पण बोल. हा ऐकतोय. हा मग नेमकं कसं काय आहे, म्हणजे आता बाकीचं नका सांगतो लिक्विडिटी ही बघा ती, मग नेमका कशाचा अभ्यास कमी पडलाय, त्याच्यात काय शेअर चालू आहे? तू अभ्यास कशाचा केला ती तर सांग आधी. तू RSIचा फक्त अभ्यास केला म्हणून सांगतो आणि त्याच्यावर ट्रेड घेतला सांगतो तुम्हाला. तू अभ्यास कसा केला मला सांग मार्केटमध्ये. लिक्विडिटीचे व्हिडिओ बघितलेत मी. हा मग त्यात यूज करतो का तू लिक्विडिटी. लिक्विडिटी स्वीप म्हणजे असं वरती गेल्यावर रिटर्न आल्यावर तसे पण घेतो की मी ट्रेड लिक्विडिटी स्वीपचे. हा पण ती असं प्रत्येक ट्रेड चालत नाही, म्हणजे 50% अॅक्युरेसी व्हायली. मग ती 50च्या वरती गेली असं काय म्हणजे शिवी ना, 50च्या वर गेली कसं ग्रुपला आहे का आपल्या? वर्ल्ड ग्रुपला आहे प्रॉफिट. हाय परवा जॉईन केलाय. परवा जॉईन केलाय, शाबास. अजून एक्सपिरियन्स येईल तुला. थांब स्क्रीन शेअर करतो. मला वाटत नाही कोणाला क्लासमध्ये बोर होत असेल माहिती आहे का. आता हे बघ तिथं RSI BRSI पहिलं इंडिकेटर सेक्शनला जाऊन डिलीट कर आणि मार्केटला काय ऑब्झर्व करायचं तुला सांगतो मी.
दिसतंय माझी स्क्रीन? ओके. कालच्या क्लासला होता का नाही मला माहित नाही. आता ही मार्केट दिसतंय तुला, काय मार्केटने केलंय? सरळ मार्केट फॉल दिसतंय आपल्याला, सेल दिसतोय. बरोबर का? मग बेसिक किती गोष्टी असतील मार्केटमध्ये लक्षात ठेव. सगळ्या ग्रीन रेड कॅन्डल दिसतात. एकच ग्रीन आली, थोडी रिट्रेसमेंट आली, बरोबर. 2-3 ग्रीन नंतर एकच सिंगल रेड आलो, मार्केटनं काय केलं? फॉल केला, बरोबर केला. परत 1-2 ग्रीन आल्या, बघा मी काय म्हणतोय, परत 1-2 ग्रीन आल्या, परत रेड कॅन्डल आली, परत फॉल केला, बरोबर. परत 2-3 ग्रीन आल्या, परत एक रेड आली, फॉल केला. म्हणजे मार्केटचं एक बिहेवियर काय आहे? तुला ह्यातनं बिहेवियर काय कळलं मार्केटचं? बाबा मार्केट ट्रेंड डाऊन आहे. ओके, हे बघ ऐक, ट्रेंड डाऊन आहे. तुला मी अभ्यास करायला शिकवतो कसं करते. ट्रेंड डाऊन आहे. दुसरी गोष्ट तुला काय कळली ह्याच्यात, की बाबा मार्केट सेलिंग येते, त्यानंतर 1-2च ग्रीन कॅन्डल येते आणि त्याच्यानंतर येणाऱ्या रेड कॅन्डलवरती मार्केट फॉल करत आहे. सिम्पल आहे. हे असतं करंट बिहेवियर मार्केटचं, करंट बिहेवियर. तुझं काय प्लॅन आहे? ट्रेड करायचा प्लॅन काय करणार आहे तू बाबा पुढं? बाबा ज्या वेळेस मार्केटमध्ये रिट्रेसमेंट येईल, मग 2-3 ग्रीन कॅन्डल येतील आणि येणारी चांगली रेड कॅन्डल बघून आपल्याला सेल करायचं आहे, झालं. ह्याला म्हणा ट्रेडिंग. आणि ह्याची ॲक्युरसी असते मार्केटमध्ये, की करंट मार्केट बिहेवियर काय आहे, काय करतंय करंट मार्केटला. संपला विषय. ह्यात अजून ॲडव्हान्स काय लावायचं येतं तुला सांगतो मी. ह्यात तुला ॲडव्हान्स लावायचं, तू काय लावायचं असतं ॲडव्हान्स? बाबा चल मी रँडम सेल करणार, मी काय करणार मार्केटमध्ये, एखादी लिक्विडिटी बनेल मार्केटमध्ये, ती लिक्विडिटी घेतला आणि त्याच्यानंतर मग रेड कॅन्डल बघून सेल करेन. चल बाबा तू अजून त्यात फिल्टर काय लावशील? त्या रेड कॅन्डल कुठली असली पाहिजे? तुझ्यासाठी हॅमर असली पाहिजे. तू अजून काय फिल्टर लावशील? ती पॅटर्न कुठला असलं पाहिजे? इनगल्पिंग पॅटर्न असला पाहिजे, त्यावेळेस तू ट्रेड करशील. हे लावायचे फिल्टर. तू रँडम 50% ॲक्युरसी 20% ॲक्युरसी म्हणून नको. तू जा चल चेक करून तुला मी दाखवतो काय एवढं सगळं तुला मार्केटमध्ये दाखवतो. आता हे चालू झालं मार्केट, बघितलं हे आहे कुठं चालू झालं असेल ना, 3:30 वाजता चालू झालं. बघ सेलिंग आली, काय दिसलं तुला? 3 ग्रीन आल्या, यानं एक सिंगल रेड कॅन्डल आली, पडलं मार्केट, पडलं. हो इथं बघ रिट्रेसमेंट आली ग्रीन, बरोबर का? एक रेड कॅन्डल आली, पडलं मार्केट, चांगला फॉल आला. इथं बघ रिट्रेसमेंट आली, 3-4 ग्रीन आली, एकच रेड आली, पडलं मार्केट. 3-4 ग्रीन आल्या, रेड आली, पडलं मार्केट. मी काय ट्रेड प्लॅन केला? मार्केट गेलं वरती, 3-4 ग्रीन आल्या, रेड कॅन्डल आली, इथं एंट्री बनवण्यात का? फिल्टर लावलेत. काय लावलेत? फिल्टर. काय लावलंय? इन्व्हर्टेड हॅमरचा फिल्टर लावलाय. इथं इन्व्हर्टेड हॅमर आला, बनली एंट्री, पडलं मार्केट. परत गेलं मार्केटवरती, इथं बघ 3-4 ग्रीन आल्या, रेड कॅन्डल आली, पडलं मार्केट. ह्यात काय लॉजिक होतं? कुठली स्ट्रॅटेजी होती? काय हार्ड गोष्ट लावली सांगा? काय हार्ड गोष्ट लावली नाही? कुठं RSI लावलाय? कसं म्हणू शकतो तुझी ॲक्युरसी म्हणजे तुझ्या डायरेक्शनमध्ये जात नाही मार्केट? जातंय ना. तू ट्रेंड चेक कर, मार्केटचं बिहेवियर चेक कर, की रिसेंट मार्केट काय करतंय, चालूला मार्केट काय करतंय. ह्याचा अभ्यास इज इक्वल टू ट्रेडिंग, रिसेंट बिहेवियर. आता इथं बघा, तुला दाखवतो. तुम्हाला आजची लिक्विडिटी, बाबा मी लिक्विडिटी घेतल्यावरती एंट्री मारतो. सकाळीचं लाईव्ह जाऊन चेक कर. ह्याच्यात काय सांगतो की मार्केटला हाय बनवायला चालू कर. सिंपल आहे, मार्केटने काय केलं? एक हाय बनवला, आपण लगेच म्हणत नसतो की ट्रेंड चेंज केला, अजिबात नाही. पहिल्या हायवरती कोणीच म्हणत नाही ट्रेंड चेंज केला. इथून गेलं मार्केट इथं, ठीक आहे. आता दिसतंय आपल्याला बुलिश स्ट्रेंथ आली मार्केटमध्ये का? तर आता रेड कॅन्डल बनून पडतंय का? मार्केट नाही पडत. रेड कॅन्डल बनून पडतंय का? मार्केट नाही पडत. बुलिश स्ट्रेंथ आली मार्केटमध्ये, बुलिश स्ट्रेंथ आली, हितपर गेलं. मग इथं काय रँडम बाय करणार का? नाही करणार का? ही लिक्विडिटी बघ, म्हणजे लिक्विडिटी घेऊन मार्केट डाऊनफॉल करू शकतंय. ही तर कळलं आपल्याला. मार्केटनं काय बिहेवियर चालू केलंय? आता बघ इथं हायर हाय मारायला चालू केलं. हितली लिक्विडिटी संपली सेलरची, मग सेलरची लिक्विडिटी संपली तरी पण मग हायर हाय का मारते मार्केट? तर मार्केटला अप जायचं आहे. जर लिक्विडिटी घेऊन हायर हाय मारते म्हणजे अप जायचं आहे. जर ह्याला डाऊन जायचं तर काय केलं असतं? लिक्विडिटी घेतली असते आणि सेलिंग साईड मुवमेंट दाखवलं असतं, पण मार्केटनं तसं नाही केलं. आता तू रँडम बाय करणार आहे का? नाही रँडम बाय करणार. तू कशाची वाट बघणार? लिक्विडिटी वाट बघणार. हिथं लिक्विडिटी सगळ्या बाहेरची लिक्विडिटी, बरोबर आहे का? ह्या लोकांनी कुठे एसएल लावलं? हिथं एसएल लावलं ते. मग तू काय केलं? वाट बघितली कशाची? ही लिक्विडिटी घेतली मार्केटमध्ये. परत तू काय केलं? लिक्विडिटी घेतली, रँडम एंट्री नाही मारायची कधी, हायर हाय बनवू दिला. मग मार्केटमध्ये तू कशी वाट बघितली? तर इनगल्पिंग बनवू दे. मग ही इनगल्पिंग बनली. ही ट्रेड तर लाईव्ह तुमच्या सगळ्यांसमोरच होता आणि मार्केट गेलं वरती. स्ट्रॅटेजी ह्याला म्हणा स्ट्रॅटेजी. हे जातं ना मार्केट डायरेक्शन जातं. तू काय चुकीचं लावतोय त्याचा अभ्यास करतो. तू सिंपल गोष्ट ठेव, ही मार्केटचं बिहेवियर रीड कर. मार्केट काय करताय गोष्टी रीड करतो. टाइम दे, ट्रेडिंगच्या मागे लागू नको, ट्रेड करायच्या गोष्टीत पडू नको. बस मार्केटसमोर याला काय होतं ह्याला बघतो आज बाबा. इथं रेजिस्टन्स आहे, रेड कॅन्डल आली, काय होतंय नेमकं? लोक सेल करत असतील काय? जर लोकांनी सेल केलं तर मार्केट त्यांनी स्टॉप लॉस कुठं लावला असतं? मग मार्केट कुठल्या लेवलपर्यंत जाईल? इथं सायकोलॉजिकल नंबर आहे, सायकोलॉजिकल नंबरच्या जवळ मार्केट असं कॉन्सल्टेशन करतंय तर लोक काय करत असतील बाबा? लोक सेल करत असतील. मग ह्या लोकांनी टॉप लॉस कुठं लावला असतं बाबा? ह्या लोकांनी असं करून असं टॉप लॉस लावला असतं, असे टार्गेट ओढले असतील. मग ह्यांचं टॉप लॉस कुठं हिट व्हायला चालू होतं बाबा? ह्यांचं टॉप लॉस ह्या हायच्या वरती गेल्यावर, सायकोलॉजिकल नंबरच्या वरती गेल्यावर स्टॉप लॉस हिट व्हायला चालू होतं. मग मार्केटमध्ये काय होईल? स्पाईक येईल. त्यासाठी तू तुझं एसएल चेक कर किती येतो. ह्याला म्हणा स्ट्रॅटेजी, ह्याला म्हणा ट्रेडिंग. मग नाही जात मार्केट अपोजिटला. तू गोल्डन ग्रुपमध्ये आला तर तुला कळल
की ऑपोजिटला जातं का नाही जातं का, कसं स्ट्रॅटेजी आहेत काय आहे, सगळं कळलं. जाऊन नीट अभ्यास कर, फक्त ट्रेडिंग करायला मागे लागून लगे लगे. धन्यवाद भाई. ओके. कोणाला? कृष्णा गोल्हार सर. कृष्णा गोल्हार. मी ग्रुपची लिंक टाकली, टेलिग्राम ग्रुपची लिंक टाकली बघा सगळ्यांनी, चेक करून घ्या खाली. हे बघा अजून टाकतो टेलिग्राम ग्रुपची लिंक. ज्यांनी जॉईन झालं ना त्यांनी जॉईन होऊन घ्या. गत्तानंग. जगामध्ये असं कोण एक्सप्लेन करू शकणार नाही आय लव्ह युअर पेशन्स लेवल. चला 2 तास टाइम दिलेत, त्याच्यामुळे मी आरामशीर तुमच्या सगळ्यांसाठी एक्सप्लेन करू शकतो काहीही. ह्याच्यापेक्षा बेसिक गोष्ट मी मगाशी एक्सप्लेन केली, ती सेलिंगवाली, समांतर सेलिंग. आस्क टू अनम्यूट. कृष्णा गोलार सर पटकन माईक ऑन करा. केला सॉरी माय मिस्टेक. आस्क टू अनम्यूट. हे बघा अजून आता केलाय, प्लीज फास्ट. हां बोला. राम राम दादा. हां बोला. नमस्कार. राम राम. दादा या तो रोज काय असं हे डिसिप्लिन ठेवलं पाहिजे की कोणत्या कोणत्या गोष्टी म्हणजे दररोज केलं पाहिजे. सपोज मार्केट किती वाजता पाहिजे, कोणत्या टायमिंगला पाहिजे पहिली गोष्ट. पहिली गोष्ट माझं पर्सनल बेस्ट टायमिंग आहे 7 ते 12. आता 7 ते 12 झाले. आधी 7 ते 10 पर्यंत बोकणं व्हायचं, पण 7 ते 12. आता मी थोडं उठतो उशिरा, 9 ते 12 बघतो फक्त. आणि यामध्ये फर्स्ट गोष्ट म्हणजे डे टायपिंगला मार्किंग करून घेतली पाहिजे. त्यानंतर मार्केटचं बिहेवियर पाहिलं पाहिजे. त्यानंतर पेशन्स लेवल कोणत्या कन्फर्मेशन कॅन्डल वरती एंट्री केली पाहिजे. हो, मार्किंग तुम्ही 15 मिनिट टाइम फ्रेम, 5 मिनिट टाइम फ्रेमला करू शकताय. ठीक आहे, मी पर्सनली 5 मिनिट टाइम फ्रेमच यूज करतोय. त्यानंतर टायमिंग सांगितलं. अजून काय विचारलं तो? कन्फर्मेशन कॅन्डल मोस्टली माझी बुलिश इनगल्पिंग, बिअरिश इनगल्पिंग, इन्व्हर्टेड हॅमर, आणि ती आजच्या स्ट्रॅटेजीतली ती ग्रीन कॅन्डल, छोटी रेड कॅन्डल आणि परत एक रेड कॅन्डल, ती वाली ही यूज करतो. अजून काय थँक्यू. झालं? हो. हां, निरंजन पिसे सर. निरंजन पिसे पटकन. कॅमेरा ऑन करा बरं का. हॅलो दादा. हां बोला. कुठे गेला तुम्हाला दिसत ना? दिसतंय का? एक मिनिट, नेमकं कुठं पिन ॲड करतो. हां दिसतंय क्लिअर एकदम. बोला. दादा नमस्कार. दादा मीच तो दररोज तुम्हाला इज बघायचं म्हणून सांगत असते मेसेजवर, पण मी आता सांगले राहते. काय आहे, तुमचे सगळे मॅसेज वगैरे सगळे ग्रुपवर बघतोच, पण मोस्टली मी प्रयत्न काय करतो की स्वतःहून ट्रेडिंग करायचं. तुमचा बॅकअप घेऊन मी स्वतःहून ट्रेडिंग करतो, प्रॉफिटेबल होतो. पण विषय काय, प्रॉफिट जरी दिसायला लागलं किंवा लॉस जरी दिसायला लागलं तरी ते पटकन एक्झिट मारण्याची सवय लागली. ती काय जाईना झालं, मग पुढे प्रॉफिट असलं किंवा लॉस असलं. बघूच नका ना, मी तुम्ही ज्या हे सांगतोय. पद्धतीनं पीएनएल बघताय कशाला तुम्ही? चार्ट बघा ना. पीएनएल बघायची गरजच काय? तुम्ही ट्रेड मारला, एसएल लावला, टार्गेट लावला, चार्ट ते बघायचंच नाही, ट्रेडच बघायचं नाही त्याला. तुम्ही चार्ट बघा फक्त. ओके ओके चार्ट बघा, सगळ्यात चांगला उपाय. आणि सगळ्यांनाही सांगतो मी कालपासून, चार्ट बघा फक्त. राहत नाही पेशन्स लेवा. आता मला असं नाही की मला पण असं म्हणजे होतं, मला पण या गोष्टी. मी काय करतो, मी तर चार्ट पण बघत नाही. चार्ट बघितलं पण ते कॅन्डल बघून खालीवर होतं थोडं. आता जसं मागाशी पण हा ट्रेड लावला होता, पण काय कॉन्फिडन्स एवढा नव्हता. मग मस्त दुसरीकडे लक्ष द्यायचं, ऑटोमॅटिक मार्केट टार्गेट मारतं. गेला एसएल तर गेला. आता काय स्ट्रॅटेजी बघा, सिंपल काय, आपण स्ट्रॅटेजी झाली की ट्रेड मारतोय, त्यामुळे एसएल गेला, टार्गेट गेला, नो मॅटर्स टू अस. बरोबर ना? त्यामुळे एसएल टार्गेट लावून बघूच नका त्याला ना. फक्त एवढंच की ट्रेड मात्र आपण रूल मध्ये असला पाहिजे तो ट्रेड आपल्या, मग एसएल जावं त्याचं काय हरकत नाही आपल्याला. ओके. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे रोजचं जनरल पण मेंटेन ठेवतोय, हां ओके. भले लॉस होते नाही, हां त्या पद्धतीने चालू आहे. पण मग अर्ध्यातच एक्झिट झाल्यावर त्या जर्नलला काय मिनिंग राहणार नाही. त्याच्यामुळं एसएल लावून टीपी लावून घेळ करा. ओके सर. ओके. आता कॅपिटल आहे आणि कॅपिटल वाढवायचे, त्यासाठी तुम्हाला मी मेसेज पण टाकलाय. टीमचा रिप्लाय आलाय तुमच्या. काय आता मी कमीच ट्रेड न करतोय, कारण मी जस्ट सुरुवात केली, पण मला आता कॅपिटल वाढवायचं एक 500 पर्यंत न्यायचंय.
त्यासाठी तुमच्या टीमनं रिप्लाय दिलाय मला आणि ओके. तुमच्याकडून वेळोवेळी बरोबर रिप्लाय मिळतात त्याबद्दल आभारी आहे. चला ठीक आहे. हो ओके ओके करू मी? थँक्यू. ओके. वेदांत रासकर. वेदांत रासकर प्लीज फास्ट, पटकन पटकन थोडंसं फास्ट घ्या रे. ऐक कुणाला बोर होत नाही ना, जोक सांगू काय करा. हॅलो हा बरा. सर, आवाज येतो? येस. कॅमेरा दिसत नाही. दिसणार तुम्ही करतोय थांबा. हा दिसतंय दिसतंय, बोला. सर, आता इथं US100चा एक क्रेडिट अनालिसिस केलता. हा तो आता आहे ना 29,506 ला डाऊन केलता, म्हणजे सेल साईड घेतला होता. 600ला. हा 29 म्हणजे घेतला नाही, म्हणजे फक्त ते हे केला हा तो. तिथून 29,541 वरून परत वर गेला. 541 वरून परत वर गेला. हा 541 कुठं वर गेला गेला आले. 29,541. हा हा बरोबर, इथं इथं इथं. हा राईट 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 राईट, आलं आलं लक्षात. तर परत 29,641 पासून परत खाली आला. बरोबर आहे, आला की. मग थोडा येसेल राहिला तर परत टार्गेट दिले, टार्गेट यायला आला खाली आला. चला पण विषय काय आहे तुझा? ते सांगायचं सर की असं भीती जास्त वाटत होती. अरे ते SL सांगतो ते प्रॉफिट. आपण तो ट्रेड कशाला बघतो बाबा, की किती प्रॉफिट झाला, किती एस एल टार्गेट संपला विषय. आपलं काम तिथपर्यंतच आहे. आपलं काम काय, आपण ॲज अ ट्रेडर सगळ्यांचं आपल्याचं काम काय तुम्हाला सांगतो मी. किती लोक आहे? 312 लोक आहे. नीट आहे का? आपलं काम काय? आपलं काम आहे ॲनालायसिस करणं मार्केटमध्ये नेमकं होतंय काय, रिटेलर काय करते, ऑपरेटर काय करते, रँडम लोक काय करतात, हे ॲनालायसिस करणं आपलं काम. त्यापुढचं आपलं काम काय, कन्फर्मेशनची वाट बघणं आपलं काम. कन्फर्मेशन कॅन्डल आली, एस एल किती येतोय बघणं आपलं काम. टीपी किती लावायचं बघणं आपलं काम. एस एल लावला, टीपी फिक्स झाला, एंट्री झाली, एंट्री घेतली, एवढंच आपलं काम आहे. संपला विषय. तुम्ही भले चार्ट बघितला आणि नाही बघितला काय फरक पडत नाही. कोणतीही माझ्या हिशोबानं, म्हणजे पर्सनली माझं सांगतो, शेजार मी लोकांना सांगत, पर्सनली माझ्या हिशोबानं जर तुम्ही एकदा एंट्री घेतली एखाद्या ट्रेडमध्ये, तर त्या ट्रेडमध्ये मधूनच मार्केट रिव्हर्स येणं किंवा काय होणं ह्याचा काही मिनिंग होत नाही. तुम्ही माझा एखादा ट्रेड फक्त बघितला असेल, ज्याच्यात C2C आपण करतो, C2C वाला एखादा ट्रेड बघतो, किंवा जर मला लॉंग टार्गेट करत असेल तर मी C2C करतो फक्त, नाही तर C2C करत नाही. त्याच्यामुळे एकदा एंट्री घेतल्या ट्रेडमध्ये काही सेन्स नसतो की बाबा मधून रिव्हर्स होईल काय होईल. तुम्ही ट्रेड मारा, एस एल लावा, टीपी लावला, बंद करून टाका सगळं सिस्टम. ट्रेडिंगचा चार्ट बघत जाऊ नका, मी तर म्हणतो. सिम्पल आहे. ओके. कोण राहिला? उत्कर्ष बागल सर. उत्कर्ष बागल सर प्लीज. किती लोक राहिले रे? हँड रेज केले किती लोक आहेत? हे संपत आली. वाव. उत्कर्ष बागल सर प्लीज फास्ट. प्रेम रणदिवे. बरं हॅलो. हां हां बोला बोला. हा जय शिवराय सर. जय शिवराय. मी अजून म्हणजे काहीच चालू केलं नाही, फक्त शून्यातून सुरुवात आहे. भारी आहे. म्हणजे आम्ही जे अकाउंट बी नाही माझं फोन पेला अजून, फोन पेला म्हणजे डिपॉझिट कराय हो. हां हां. मी तुमचं क्लास हे बघितले ते सगळे, त्या ऍप्लिकेशनवरचं, प्ले स्टोअरवरचं, त्या ऍप्लिकेशनवरचं सगळं व्हिडिओ बघितले ते. 6 महिने झालं चालू आहे सगळं. US100 ही आधीच काहीच माहित नव्हतं. डायरेक्ट तुम्ही गोल्डला चालू केले डायरेक्टच. हां भारी आहे की. हा मग आता थोडं थोडं कळायला लागलंय. बर. आता ही तुम्ही आताच ट्रेड चालू आहे बघा लाईव्हचा, म्हणजे असं तुम्ही अनालिसिस करते बाबा तुम्ही आता लावलेला, तीच मी सेम घेतला होता. म्हणजे नुकतं चार्ट लावला होता, फक्त ती प्रॉपर टेस्टला आल्यावर लावायचा होता. ती मी आधीच लावला होता जरा असू दे. त्याच्या आधी, मग ती एसएल गेला आणि मग वर गेले टार्गेटला. बरं बरं. चला ऑब्झर्व तर करतो ना, असंच ऑब्झर्व करतो की कधी एस एल जातोय. आता ह्यातनं लिहून ठेवायचं हे सगळ्या फोटो आपल्याकडे पाहिजेत बाबा. एस एल कधी गेलाय, टार्गेट कधी गेलंय, कुठली स्ट्रॅटेजी होती, काय होतं असं.
फक्त आता शिकतोय. हा निवांत लगेच डिपॉझिट पण करू नको. मी तर म्हणतो अजून भरपूर असा टाइम चालू दे. मग ती माझी मी म्हणून आता शिकाव जरा आधी लय भरपूर हा भरपूर आणि शिक, मग सायकोलॉजी डेव्हलप कर, डिसिप्लिन आण. सगळं नीट झाल्यावर तू मग ट्रेडिंग चालू कर. कळालंय बऱ्यापैकी जरा, पण अजून नाही नाही परफेक्ट अजून लय असतंय. लगे लगे हे नाही. हा. आणि हे सर काय प्रॉब्लेम आला तर ती आकाश गावंदर हे क्लासमेटच आहे माझा. बरं चांगली गोष्ट आहे. मग त्याला विचारतो की काय म्हणजे तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट करा ही, पण तुम्हाला कामही असते दिले. काय नाही आकाशला माहिती आहे सगळं. आकाश करतो मग त्याला विचारतो, सांगता येते काय अडचण नाही. चालतंय ठीक आहे. मग बाकी काय नाही, होईल तर ना सर. होय चालतंय मग ठीक आहे, काय करू का? धन्यवाद. पुढचं घेऊ का मी? कोण आहे? श्रीनाथ टोटरे. नाव खालीवर होती ती मला लय वाईट वाटतं माहिती आहे का? हॅलो. हां सर बोला. नमस्ते. ॲक्च्युली मी येणार याच्यामध्ये फ्रेशर आहे. मला स्क्रॅप पासून स्टार्ट करायचं आहे. सो मला थोडा आयडिया द्या कसं स्टार्ट करायचं ते. येस कसं स्टार्ट करायसाठी आधी मराठी ट्रेडर 143 आय डी येते. त्या आयडीवरती मेसेज टाका. एक लॉंग लिस्ट भेटेल तुम्हाला. पहिली गोष्ट की फॉरेक्स ट्रेडिंगची सुरुवात कशी करायची, पहिला व्हिडिओ आहे त्याच्यात. ठीक आहे, तो ओके. व्हिडिओ चेक करा. त्यानंतर आपलं मराठी ट्रेडर ॲप्लिकेशन डाउनलोड करा. त्याच्यामध्ये ₹1 कोर्स आहे. त्याच्यामध्ये तो ₹1 पे करू नका. कंटेंटमधचा व्हिडिओ अनलॉक आहे. US100चे सगळे व्हिडिओ चेक करून घ्या. US100चे व्हिडिओ चेक झाले, बेसिक ॲडव्हान्स ऑल आहे. आणि टेलिग्राममध्ये? नो ॲप्लिकेशनवरती मराठी ट्रेडर बी ॲप्लिकेशन आहे प्ले स्टोअरला. अच्छा, प्ले स्टोअरला. मी iOS मध्ये आहे. iOSला तुम्हाला क्लास प्लस घ्यावं लागेल आणि त्याचा ऑर्गनायझेशन कोड टाकावं लागेल. OSJ OKP. अच्छा. लक्षात ठेवा, OSJ OKP. OSG ओके. OSJ आणि OSG OKP. त्याच्यानंतर मग तुम्ही मस्तपैकी आपली ही फ्री लाईव्ह बॅच जी झालेली आहे त्याचं यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड केले शून्यापासून ते आता जेवढं ॲडव्हान्स आहे तेवढं सगळं डाऊट सॉल्विंग क्लास सगळं बघा. बस एवढं सफिशियंट आहे. ओके. थँक्यू. थँक्यू. राज भैया बोला. चला प्रेम रणदिवे बोला. हॅलो सर. हां बोला. हॅलो. ऐकतोय. जय शिवराय सर. जय शिवराय. सर 6 महिने झाले आपल्या ट्रेडिंग क्लासमध्ये आहे म्हणलं सर. लॉस काय झाला नाही म्हणलं अजून. सगळे आपले बेसिकचे व्हिडिओ वगैरे सगळे बघितलेले. हॅलो. ऐकतोय. बेसिकचे सगळे व्हिडिओ बघितलेले आहेत म्हणलं. पण आता 6 महिन्यात सर $15 फक्त लॉस मध्ये असेल सर. प्रॉफिट फक्त सर 27.18 पॉईंट असेच होते. 27 पॉईंट म्हणजे चार्टवरचे 27 पॉईंट म्हणतोय का? हो. काय कशात ट्रेड करतोय? आपलं US100 मध्येच करतो सर. US100 मध्ये 50 पॉईंट तर मिळले पाहिजे. US100 ना खूप लिमिटेड ट्रेड सापडतात. मग तेवढे क्वालिटी ट्रेड तेवढे हे करत जा ना, पकडत जा ना तू. ओके सर. आपले पॅटर्न वगैरे सगळे वर्क होतात सर. मी त्याच्यावर मोस्ट टाइम वर्क करतो. हां मग तेच म्हणतो मी 27 भेटतो बघ. हे बघ पॅटर्नच्या वेळेस काय विषय आहे, ते टार्गेट फिक्स मारतं मार्केट. मग 27 असू दे काय त्यात लॉट साईज मॅनेजमेंट करावं लागते पॅटर्नच्या वगैरे ट्रेडला. कारण की त्याचे एसएल जात नाही. मोस्ट ऑफ द चेक करणे एसएल जात नाही त्याचे. त्यांचे फिक्स व्हायला ते एम पॅटर्न डब्ल्यू पॅटर्न कप हँडल त्यांचा आजचा जो लोवर होता ट्रेड आहे ह्याच्यात एसएल बेसल अजिबात जात नाहीत मार्केटमध्ये. त्यामुळे ते ट्रेड पकडायचे हमखास. ओके सर. आणि US100चा मोस्ट टाइम काय सर? US100ला 8 वाजता 7 वाजता संध्याकाळी. सकाळी संध्याकाळी सकाळी मॉर्निंगला केलं तर. पण मॉर्निंगला मग तो पॅटर्नचे ट्रेड हे एवढे वर्क नाही ना होणार. कारण की सेशन बंद असतोय बघ. न्यूयॉर्क सेशन चालू होतं संध्याकाळी. मग US मार्केट चालूच होतं संध्याकाळी. मग त्यावेळेस ते ट्रॅप जास्त होतो ना त्यांचा. संदीप शेळकेचं काय म्हणणं आहे? हां बोला तू बोल. थँक्यू सर. ओके. हो. त्यानंतर कोण राहिला? गोविंद पवार सर प्लीज. पटकन गोविंद पवार सर. किती राहिले? 5-6 लोक राहिलेत लागा.
मला बंद करायचं आहे पटकन. गोविंद पवार बोलणार आहे का? नाही. भाऊसाहेब माटे. भाऊसाहेब माटे प्लीज. गणेश ढवळे. फास्ट फास्ट फास्ट. टाइम झाला रे. हॅलो, हां हां ऐकतोय बोला. आवाज येतो? येतोय. मी पाठीमागे ट्रेडर तेजस नावाचे आपले मराठीमधलेच ट्रेडर आहेत, त्यांच्याकडे क्लास देखील केलेला आहे. 5 ते 6 हजार रुपये पेमेंट करून देखील म्हणजे समजा शिक्षण तर मला मिळालं ट्रेडिंगचं, परंतु तुम्ही जे एक एक विद्यार्थ्यांना म्हणजे एकदम डिटेलमध्ये त्यांचे प्रश्न ऐकून घेतात. काही काही एकदम साधारण विद्यार्थी देखील येतात जे की नवीन आहेत, त्यांना देखील तुम्ही समजून घेता, ती डिटेल होत नाही. याबद्दल खरंच आम्हाला तुमचा खूप अभिमान आहे, कारण तुम्ही एवढं सगळं फ्रीमध्ये करून देखील म्हणजे एक प्रकारे मराठी माणसाची मदत करता. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आता मी माझा सर्वात अगोदर तर प्रॉब्लेम सांगतो. तर प्रॉब्लेम असा आहे की मी आतापर्यंत SMC शिकली, ICT शिकली, त्यासोबतच प्राइस ॲक्शन शिकलं, चार्ट रीडिंग शिकली, चार्ट पॅटर्न देखील शिकले. परंतु प्रॉब्लेम काय होते की समजा आता वीकेंड आला फ्रायडेला, सॅटर्डेला, तर एक बेकार सवय लागलेली आहे की यूट्यूबवरती जायचं, पुढच्या आठवड्यामध्ये काय होईल याचं ॲनालिसिस पाहायचं. तर ते ॲनालिसिस पाहताना कुणी कुणी काय म्हणते की समजा ट्रम्पनं इराणवरती हल्ला करणार, तर गोल्डवरती जाणार. तर मग चार्ट रीडिंग करत असताना आपल्याला असं म्हणजे आपण बाईंग साईडचंच आपल्याला काही दिसत नसलं तरी पण आपण बाईंग साईडच्या स्ट्रॅटर्जी वापरणार आणि ते बाईंग साईडलाच जाईल असंच आपला तो माइंड सांगत असतो. तर मग यावर कंट्रोल कसं करायचं? कारण मी जेव्हा सुरुवातीला एकदम प्राइस ॲक्शन शिकत होतो तेव्हा मी प्रॉफिटेबल होतो, परंतु आता हे एवढं कॉम्प्लिकेटेड झालंय की ते समजा आपला जो डेली बायस असतो ना, की मी ठरवलं की आज मार्केट वर जाणार आहे, तर मला फक्त बायच्याच ऑपॉर्च्युनिटी दिसतात. जर समजलं मला वाटलं की सेल जाणार, तर सेलच्याच ऑपॉर्च्युनिटी दिसतात. यावर काय पर्याय आहे सर? तुम्ही बघूच नका ना तसले व्हिडिओ. मी काय विषय तुम्हाला सांगतो. मी आपण आहे स्कॅल्पर, सगळेजण आपण स्कॅल्पर आहे. 50-60 पेप आले, 70 पेप, 80 पेप आले, एवढे आपण स्कॅल्पर आहे. आपल्याला ते लॉंग व्ह्यूचा आपला त्याचा जवळजवळ काय संबंध नाही की लॉंग व्ह्यू. मला बघा बरेच लोक विचारतात सर गोल्ड कुठे जाईल, अपसाईड जाईल की डाऊन साईड जाईल. मी म्हणतो आपलं घेणं देणं नाही की गोल्ड अपसाईडला जाईल की डाऊन साईड जाईल. आपलं घेणं देणं कशी आहे, आपली एंट्री आणि आपलं एवढंसं टार्गेट ह्याच्याशी आपलं घेणं देणं आहे, ना की ओव्हरऑल न्यूज कुठं काय 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 ह्याच्यात घेणं देणं नाही. म्हणून मी न्यूजचं कधी तुम्हाला सांगत नाही की बाबा हे न्यूज इम्पॅक्ट असा होईल. आपल्या न्यूजची काय घेणं देणं आहे. आपल्या न्यूज इम्पॉर्टंट काय असते की बाबा रेड हिल की त्याचं टायमिंग इम्पॉर्टंट आहे, सिम्पल. ते पण त्यासाठी अवॉइड करायसाठी. म्हणून एक सगळ्यात पहिल्यांदा लाईव्ह क्लासमध्ये काय सांगितलं की पहिल्यांदा ते इन्फ्लुएन्सर, यूट्यूबर हे सगळे चॅनल सबस्क्राईब करून टाका. सगळे चॅनल सबस्क्राईब करून टाका. एक प्रॉपर नॉलेज आणि एक डिसिप्लिन असणारा माणसाला तुम्ही फॉलो करा. एकदम सिम्पल एवढी गोष्ट करा. पटकन जायचं इंस्टाग्राम, यूट्यूब कट 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 चेंज करून टाकायचं नसेल तर मेल सरळ सरळ चेंज करून टाकायचा. ठीक आहे, सरळ सरळ काय करा, मेल चेंज करून टाका. म्हणजे ट्रेडिंगचे व्हिडिओ पण तुमचे वर येणार नाहीत आणि मग तुम्ही सगळेजण आपलं मस्तपैकी करू शकताय शांतीत काम तुमचं. बरं सर. समजा 1:2चा ट्रेड देता, परंतु इंस्टावरती, युट्यूबवरती असे बरेचसे ट्रेड आहेत. आता मी ऑब्झर्व देखील केलं, बॅक टेस्टिंग देखील केली. त्याचं विन रेट लगभग जवळपास 20% देखील येत नाही. परंतु इंस्टावरती, युट्यूबवरती दाखवतात की 20 पिप्सच्या एसएलवरती आम्ही 500 पिप्स रनिंग केले. हे मी ही सांगतो रे पहिल्यापासून की तुम्ही फॉलोच करू नका. जाऊन आज इंस्टाग्रामच्या अकाउंट चेंज करून टाका. म्हणजे फीडमध्ये ट्रेडिंगचं काही आलंच नाही पाहिजे. आपण ट्रेडर आहे, इंस्टाग्रामला कळलं नाही पाहिजे पहिली गोष्ट. त्यामुळे आपल्याला जिथे टिक लावायचं तो आपण 20 पेपचं असेल आणि 200 पेपचं टार्गेट आणि काय ऑथेंटिक नाही. हे 70-80 पेपला फाटते माणसाचे. आता भले ही बघा ना, रोजचं ट्रेड बघा तुम्ही. जेन्युइन माणसाला नेहमी कुठं पण जावा, जेन्युनिटीत जावा की बाबा लाईव्ह बघत जावा की हां ह्या माणसाचा ट्रेड हे तुम्हाला ना त्या ट्रेडिंग अकाउंटचं तर कोणाचं घेणं देणं नसलं पाहिजे. ट्रेडिंग अकाउंटला प्रॉफिट किती काय किती ह्याचं घेणं देणं नसलं पाहिजे. तुम्ही त्याचं प्रिडिक्शन बघा जाऊन, व्यक्तीचं कोणताही व्यक्ती असतो XYZ त्याचं जाऊन प्रिडिक्शन बघा. लाईव्ह मार्केटमध्ये सेम टाईमला एंट्री, सेम टाईमला टार्गेट, तो माणूस किती टार्गेट पकडतोय या सगळ्या गोष्टी बघा. असं थोडंसं गेलं पाहिजे आपण. म्हणतो सर फॉलो करा. मी स्ट्रॅटेजी खूप साऱ्या शिकल्यात बघा. त्यामुळे काय झालंय, समजा 5 मिनिट वरती बायचा सेटअप दिसतोय, 15 मिनिट वरती. आता 5 मिनिटापेक्षा मोठा टाइम फ्रेम तर 15 मिनिटाचा आहे. त्यामुळे 15 मिनिट जास्त वर्क होईल ना. त्यामुळे 15 मिनिट वरती सेलचा दिसतंय. मग ते अशा प्रकारे मग ते लेट डोकं खराब होतं बा. त्यामुळे हे काय म्हणजे ट्रेड घ्यायला कॉन्फिडन्स नाही एवढं सगळं शिकलाय ना बाबा. आता कुठं एकावरती लक्ष ठेवून चल एक ठरवून करावं लागतं त्या सगळ्या गोष्टी.
15 मिनिट टाइम फ्रेम मी मग चेंजेस करा ना टाइम फ्रेम 5 मिनिटाचा बस काय फरक पडत नाही, बायसचा फरक पडत नाही, 15 मिनिट टाइम फ्रेमचा फरक पडत नाही, 1 हवरचा फरक पडत नाही, कशाचा फरक पडत नाही. 5 मिनिट टाइम फ्रेममध्ये बसला त्यात अनालायसिस कर, त्यातच फक्त ट्रेडमार्क कन्फर्मेशन अनालायसिस एंट्री सगळं एकातच करून टाकायचं, सगळं एकात करून टाकायचं. स्ट्रॅटेजी एकावरती ट्रेड करा, हे तर लिहून ठेवायचं. वन स्ट्रॅटेजी कशावर ट्रेड करणार, प्राइस ॲक्शन ठरलं, प्राइस ॲक्शनवर प्राइस ॲक्शन करून टाक, एसएमसी ठरलं एसएमसी करून टाक, पण त्याच्या एकावरतीच जायचं. इथं लिहून ठेवायचं आपल्या सेटअपला जिथं ट्रेडिंग करायला बसतोय तिथं लिहून ठेव जे काय असेल ते तुझं, आणि त्याच्यावर त्याला फॉलो करायला चालू कर फक्त. ओके ओके, हां धन्यवाद सर. चला ठीक आहे, पुढचं घेऊ का? माझी जिरलेलं आहे अक्षरचं, खरं सांगतो तुम्हाला. आता किती राहिलेत लोक, 7 ते 8 लोक राहिलेत फक्त. गोविंद पवार आय थिंक झालं होतं ना, गोविंद पवार प्रवीण गाडगे सर प्लीज फास्ट. हॅलो सर. हां बोला. सर तुमचा पर्सनल एक्सपिरियन्स सांगा ना मला सायकोलॉजी बिल्ड करण्यासाठी. सायकोलॉजी बिल्ड करण्यासाठी बघा, ज्यावेळेसपासून इंस्टावरती आलाय 1 ट्रेड अ डे ॲटोमॅटिक सायकोलॉजी बिल्ड होते. 1 ट्रेड अ डे कसं करायचं काय करायचं तुमच्या हातात आहे. ओके. मी पर्सनली बघा ज्यावेळेसपासून इंस्टा चालू केलं तुम्हाला सगळ्यांना ते सांगतो 1 ट्रेड अ डे. का मला ही सवय का लागली, US100मुळे ही सवय लागली मला 1 ट्रेड अ डेची. कारण की US100 मी ज्यावेळेस चालू ओके. केलं त्यावेळेस US100 मार्केट चालू होतं 8ला. एक टायमिंग तर ऑटोमॅटिक फिक्स झाला 8चा. त्यानंतर US100 मध्ये असं नव्हतं, माझ्या ज्या स्ट्रॅटेजी होत्या त्या दिवसभरात एकच स्ट्रॅटेजी म्हणजे एखादा ट्रेड बनायचा. पॅटर्न असेल काय रोजचे 4-5 पॅटर्न बनत नाही मार्केटमध्ये US100 जाऊन चेक करा. एकच ट्रेड बनायचा. मग ती सवय लागली होती, हां तेवढा एक ट्रेड करायचा बंद करून टाकायचं. का आता दुसरं सापडत नाही मला चांगलं माहिती आहे. आणि संध्याकाळी लेट व्हायचा ना 10-11 त्यानंतर एवढं जागत पण नव्हतं. मग ते मार्केट 1:30-2ला बंद व्हायचं. मग त्याची काही गरज पडली नाही ओव्हर ट्रेड व्हायची. आणि तो एक स्ट्रॅटेजीवरचा ट्रेड त्याच्यावरती, त्यामुळे ती सवय तशीच पडली. US100ची सवय पडली, ते चांगलं झालं. माझी सुरुवात त्याच्यामुळे चांगली झाली. गोल्ड कसं आहे आपण कधी पण बघतोय चालू आहे, सकाळ बघितलं चालू आहे, दुपार बघितलं चालू आहे, संध्याकाळी बघितलं चालू आहे. हां ह्याच्यामुळे ओव्हर ट्रेडिंग थोडंसं व्हायला चान्स आहे असं ना. बस एवढंच होतं माझं. येस सायकोलॉजी बिल्ड होत नाही एवढंच माझं फक्त. पण सायकोलॉजी एक ट्रेड करायला बंद करून इमोशनल टाकायचं. कंट्रोल आणि इमोशन कंट्रोल राहत नाही. आपण जेव्हा ट्रेड घेतो ना हां त्यावेळी मध्ये एक्झिट करू वाटतंय ते त्यासाठी सांगितलं मी. प्रॉफिट लॉस बघायचं नाही त्यात. ओके हां ओके प्रॉफिट लॉस बघायचं नाही, ट्रेड मारायला एस लावा, टार्गेट लावा, संपला विषय. चालतं सर, धन्यवाद. ओके. नितीन पंसारे काय काय कुठे थांबले? हॅलो हां हॅलो ऐकतोय. सर नमस्ते. नमस्कार. सर मी 2 वर्ष झाले ट्रेडिंग करतोय ओके. आणि हे सगळे इन्फ्लुएन्स वगैरे ह्याच्यासाठी मी 1-1.5 वर्ष माझं इन्स्टा वगैरे सगळं डिलीट केलं होतं. आणि आता हे 1-2-3 महिने झाले मी प्रॉफिटेबल आहे. ट्रेड माझे सगळे बरोबर येतात. दिवसाला मी एकच ट्रेड घेतोय गोल्डमध्ये फक्त, बाकी काय बघत नाही. तर सर माझा डाऊट असा आहे की मी तुमचे आता ट्रेड गेले 3-4 महिने झाले तुमच्या गोल्डन ग्रुपवरचे ट्रेड बघतोय. तुम्ही प्रॉपर एसएल लावता, प्रॉपर टार्गेट लावता, त्या टार्गेटला तुम्ही तिथून एक्झिट करता बरोबर. तर माझं काय होतंय, मी 1:1 ला गेलो की माझा स्टॉप लॉस मी कॉस्ट टू कॉस्ट आणून ठेवतोय आणि निम्मी क्वांटिटी बुक करतोय आणि रिमेनिंग क्वांटिटी मी ट्रेल करत राहतो एक्स्ट्रा प्रॉफिट घेण्यासाठी. तर ही पद्धत बरोबर आहे का चुकीची? एवढा मला सर तुमच्याकडनं मोलाचा गायडन्स हवा आहे. आता काय माहिती आहे का पाहिजे, ती रॅन्डम म्हणजे परत ते झालं की शेवटी रॅन्डम प्रॉफिट 1:1च्या वरती फायनल एक टार्गेट ठेवा. असं करू नका की 1:1च्या वरती परत मध्येच कुठंतरी एक्झिट करायचं नाही. एक 1:1ला करताय ना तर एक 1:1.5ला सगळ्या क्वांटिटी असं एक फायनल करून ठेवा सगळ्या क्वांटिटी. मध्ये आधी काय ट्रेलिंग करू नका, काय नाही काय नाही. एक तर C2C झालं तर 1:1.5 येईल किंवा 1:2 येईल, जे काय असेल ते तुमचं. पण जर ते सिस्टम जनरेटेड असेल तर ओके आहे, रॅन्डम असेल तर ते चुकीचं आहे. ओके, म्हणजे 1:1 बुक केल्यावर पुढचं पण बुक करायला काहीतरी स्पेसिफिक टार्गेट ठरवलं पाहिजे. स्पेसिफिक टार्गेट ठरवलं पाहिजे, रॅन्डम नको. ओके. आणि सर अजून एक डाऊट आहे माझा की मी म्हणजे 200 EMA बऱ्याच वेळा यूज करतो का, बऱ्याच वेळा तिथून मार्केट फिरतं असं मला वाटतं. पण बऱ्याच वेळा त्याच्यामुळे माझे चांगले ट्रेड पण जातात. 200 EMA म्हणून मी तो ट्रेड घेत नाही जवळ, तर ते वापरावं का न वापरावं? मग फेल जात असेल तर वापरण्यात काय सेन्स आहे? एकदा फिल्टर लावून एकदा बॅक टेस्ट करा की वापरल्यावर काय होतं नाही वापरल्यावर काय होतं. दोन्हीचा एक डेटा काढा काय होतं नेमकं, मग तुम्हाला समजेल ऑटोमॅटिक की किती ट्रेड लॉसचे किती प्रॉफिटचे सगळं समजून जाईल. ओके ओके सर, व्हेरी व्हेरी थँक्यू सर. चला ओके. पुढं कोण आहे? प्रथमेश चौधरी. पटकन प्रथमेश चौधरी.
विकास मोरे. किती राहिलेत? 5-6 लोक राहिलेत फक्त. 5-6 मनातले वाढले. विकास मोरे, शुभम डागे, रेडमीवाल्यांना घेणार नाही मी. ओम माळी, डॅनी नाव चेंज करून आलेलं आहे मला माहिती आहे. यांचं नाव भाग्यवान का काहीतरी होतं ते, ऑलरेडी बोललोय आपण. मारुती पवार, ओम माळी पटकन. हॅलो दादा. हां बोला. दादा पहिल्यांदा ट्रेडिंग स्टार्ट केली त्यावेळेस प्रॉफिट झाला, गोल्ड मध्ये करत होतो. प्रॉफिट झाल्यानंतर पुन्हा एक $200 विड्रॉ लॉस व्हायला लागला. बर. तर मग लॉस व्हायला लागला म्हणून गोल्डन ग्रुप वरचा ट्रेड बघत होतो. तरी पण ते तुम्ही ट्रेड जी देता गोल्डन ग्रुप वर, ते फोटो होत नाही सर, ओपन होत नाही लवकर. हे टेलिग्रामवरला चॅनल जॉईन असलं ना तसं होतं. काय आवाज आहे ना. हॅलो. हा बोल. येतोय का आवाज आता? येतोय. ते 2 ते 3 मिनिटं फोटो लवकर ओपन होत नाही सर. किती चॅनल जॉईन आहे टेलिग्रामला जाऊन चेक करू एकदा. टेलिग्रामचा डेटा चेक करतो एकदा. डेटा क्लिअर कर टेलिग्रामचा सगळा. बर. ते लेट डेटा स्पेस फुल असलं ना तसं ओपन होत नाही. 7 ते 8 आहेत सर. 7 ते 8 आहे. त्या सगळ्यात डेटा असतो किती बघ. ते सगळं चॅनलचे डेटा क्लिअर करायचा, टेलिग्रामचा डेटा क्लिअर करायचा, मग होतं ओपन. बर चालतंय. ओके सर. साईडला कोण होतं तुझ्या? असं आहे का? बरोबर. बारक्या परत आवाज आलता म्हणून. मारुती पवार. चला पुढं. मारुती पवार, विशाल देशमुख. हा नमस्कार. बोला की. हॅलो सर, आवाज येत नाही तुमचा. माईक चेक. चला लास्ट राहिले अजून एक जण फक्त. हॅलो. हा बोला. एक जण हॅलो. बोला. एक जण थांबा. विशाल सर बोलताय. मारुती पवार. एक मिनिट. मारुती पवार. आता विशाल मी सरांना पिन केलेला आहे, तोपर्यंत त्यांना बोलू द्या. मग त्यांचं झालंय. बोला तुम्ही सर. बोला विशाल सर. हा सर, तुमचं एवढं पेशन्स बघून मला खूप आश्चर्य वाटतंय. आजपर्यंत युट्यूब वरती मी 2-4 वर्ष ट्रेडिंग बघतोय, करतोय. तुम्ही जे लोकांना शिकवताय, समजून घेताय, मला तर आश्चर्य वाटतंय खूप. म्हणून तर ट्रेडर झालं. काय म्हणून तर ट्रेडर झालं. नाही, मला म्हणायचं काय, सर्वांनी ऐका येतात. 2 शब्द बोलतो मी जरा सर्वांसाठी. मला एक कळत नाही लोकांचं, तर मी 4 वर्ष करतो. मला अजून तो शिक्षक आला नाही कंपनी, बस शिकलोय भरपूर. मग अजून सुद्धा मला वाटतं मी काय शिकलं पाहिजे. हे 1 महिना झाला, 4 महिने झाले, त्यांना वाटतं मी लगेच प्रॉफिट व्हायला पाहिजे. होऊच शकत नाही. सर्वांनी समजून घ्या. पहिले शिका, एकाला फॉलो करा, 4 जणांना बघू नका. आणि एवढे प्रश्न खतरनाक आहेत मागे. बापरे बाबा, मी 4-5 दिवस झाले तुम्हाला बघतोय मी यांच्याकडे लाईव्ह सेशन्स. काय प्रश्न विचारतात ते लोक, की वर गेलं काय होईल, खाली आलं काय होईल. अरे बाबांनो, 2-3 वर्ष लागतात त्या गोष्टीला. पण नाही येते. डॉक्टर बनायला कमीत कमी 5 वर्ष लागतात. ते तुम्ही याला कमीत कमी 1 वर्ष द्या. बरोबर ना सर? बरोबर आहे. हे मी खूप बघतोय लोकांना, मी रोज ऐकतोय. मला तर हसायला ते अक्षरशः, काय सांगू तुम्हाला. म्हणजे काय सांगू. ठीक आहे, फक्त मला सर्वांना एकच सांगणं आहे, तुम्ही चांगलं काम करताय. मला एवढंच बोलायचं होतं. आणि लोकांनी फक्त थोडं समजून घ्यावं. बाबा शाळा शिकतो आपण, आपल्याला 10-15 वर्ष घ्यावं लागतात, बरंच वर्ष घ्यावं लागतं. ट्रेडिंग आहे, सोपं नाहीये. वाटतं सोपं नाहीये. प्रॉपर शिका, एकाला फॉलो करा, व्यवस्थित थोड्या वेळेवरती काम करा. हेच मला म्हणणं. जर चालता प्रश्न होता, तुम्ही दुबईला काय गेले? दुबईला काय गेलो का? हो. नाही, 2-3 रिझन होते दुबईला जाण्याचे. पहिली गोष्ट, ज्यावेळेस कॅपिटल वगैरे मोठं होतं, फंड मोठा होतो, त्यावेळेस ह्या गोष्टी काही लिगल नाही आहेत. छोट्या अमाऊंट वरती चला ठीक आहे, 10-20 लाख 30 लाख मॅनेज होते सगळे. त्यानंतर आपली आहे ना इकडं ऑलरेडी. तुम्ही नाशिकचे आहे का सर? काय नाही, मी पंढरपूरचा आहे. सॉरी, माझा प्रॉब्लेम आहे. किरण सर तुमची कशी ओळख झाली, कधी झाली? किरण
अरे इथं दुबईमध्ये तुम्ही असं चालला ना रस्त्यानं 1-2 कॅफेत जाऊन बसला ना तुम्हाला 25 Instagram वाले इन्फ्लुएन्सर इथं त्या कॅफेतच भेटतात आपल्याला. नाही 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 नाही. ते नाही माहिती मला. तुम्ही त्याला किती दिवसापासून ओळखताय? मी 2-4 वेळा भेट झाली असेल माझी. एवढंच म्हणजे तुम्ही दुबईला गेल्यापासून भेटली त्याच्या पहिल्यापासून ओळख आहे? नाही पहिली नाही ना ओळख. आहे का? नाही नाही ना. नाही असं त्याला मी चहा पाणी करणं हाय हॅलो झालं चला आपलं आपलं. तुम्हाला मी सांगतो एक गोष्ट, त्याला मी 4 वर्षापासून ओळखतो, 3-4 वर्षापासून. तुम्हाला कधी भेटल मी भेटलं सांगणार, ते समोर बोलण्याच्या गोष्ट नाहीयेत, समोर लाईव्ह बोलण्याच्या गोष्ट नाहीयेत, नंतर सांगा तुम्हाला कधी भेट झाली तर. हा तेच बरं होईल. तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे, तुमचं जे एक्सपिरियन्स आहे तुम्ही मला DM मध्ये सांगा पर्सनली. कसं काय नाही आणि आपण सांगा तुम्हाला, मी तुम्हाला प्रूफ पण पाठवेल. भरपूर माझ्या प्रूफ आहे त्याचे. माणूस जराच पडतो पण मला तेवढं सांगणार. पुढं लास्ट 1-2 राहिलेली कुठे गेली? कोणतं बॉल लागलं होतं मागाशी? भाऊसाहेब माटे बॉल लागले होते का? कोण माळी बॉल लागला नेमकं मला लक्षात नाही. कोण बोलतंय? बोला लवकर पटकन. झाले, संपले, डन खेळ, बस करूया. चला ठीक आहे, आय थिंक संपलेलं आहे. त्यांना पण काय बोलायला दिसत नाही. कोण गप्पा मारतंय? कोण गप्पा मारतंय? सॉरी माझा आवाज येतो का? सॉरी मी झालं. चलो ठीक आहे, मी टेलिग्राम चॅनलची लिंक टाकतोय, खाली चेक करून घ्या. एक तुम्हाला सगळ्यांसाठी हे पाठवलं होतं बा मी, एक प्लॅटफॉर्म सांगितला होता ज्यांना कॉम्पिटिशनसाठी अरे काय मी दाबतोय मला समजा ना, इंटर दाबायचं ते. एक प्लॅटफॉर्म मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होता, ज्यांना पाहिजे त्यांनी. अरे जा ना, अरे सॉरी मीटिंग ग्रुप चॅटमध्ये टाकायचं होतं ना. अरे हे बघा, टेलिग्राम चॅनलची लिंक टाकली मी, जॉईन होऊन घ्या. आणि त्याच्यावरती मी एका प्लॅटफॉर्मची लिंक टाकतो, ज्यांना कॉम्पिटिशन वगैरे पार्टिसिपेट करायचं असेल तर मस्त होईल तुम्हाला सगळ्यांना. ठीक आहे, उद्यापासून येताना मोबाईलची नावं तिथं ही करून येत जाऊ नका. तुमचं नाव पाहिजे तरच मी ॲड करेन, कारण की मला पण काहीतरी फिल्टर पाहिजे इथं. ओके गाईज, चला आजच्यासाठी एवढा सफिशियंट आहे. काय डाऊट असतील टेलिग्रामवरती मेसेज करा, व्हॉट्सअपवरती मेसेज करा, सगळीकडे मेसेज करू नका प्लीज. आणि कोणाचं तर राहिलेलं आहे बोलू द्या म्हणतंय, मला वाईट वाटतंय, पण आपण लाईव्ह क्लास या ठिकाणी संपवत आहे. सॉरी गाईज.